नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण पिकनिकला परत जाणार आहे। आपल्या मागच्या जे मित्र होते स्विमिंगचे त्यांच्यासोबतच, सो खूप मजा येणार आहे। तो बघूया काय काय होतं आहे। बाकीचे पब्लिक अजून आले नाही। 1 वाजता त्यांनी मेसेज केलेला 1 वाजता या करून, 1चे 1:30 झालेत तरी अजूनही कोणी आलेलं नाही आहे। फक्त 3 जणच आम्ही आलेलो आहे। तुम्ही बघू शकता पुढे गेलं। हां, तर बाकी अजून कोण आलेलं नाही आहे, त्यांचं सगळ्यांचा वेट करतो आहे। बघूया कधीपर्यंत येतील। 2 तासाचा प्रवास आहे। मुरबाडला आम्ही जाणार आहे, मुरबाडला। सो बघूया कसं कसं प्रवास होतं आहे आणि काय काय मजा येते। सो चला, तोपर्यंत वेट करूया आपण काय होतं आहे। साला तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का? लेट का आला तुम्ही? लेट का आला ते सांगा आधी। आधी उत्तर दे। मी लेट आलो चेअरमॅन, मी त्यांचं तू उत्तर दे। हे तुम्ही पण द्या। उमेश जाऊ नका इकडे का लेट झाला? ट्रॅफिक लागली आम्हाला। ट्रॅफिक यहाँ पे मुंबई का ट्रॅफिक। अच्छा, बरोबर। काय हे कसं झालं? लेट का आलं ते सांग। तुला माहिती आहे किती 2 तासापासून आम्ही उभे आहेत आणि तुम्ही सगळे का? तुम्ही सगळे काम करत होतो। वाव, असं त्यांनी सांगितलं म्हणून का? हा, का लेट झालं खरं सांग। लेक्चरला होतो। कुठला लेक्चर? ADIS। वा, आम्हाला 1 वाजता बोलवायचं आणि तुम्ही लेक्चरला बसायचं। आम्ही आमची मीटिंग फटाफट आवरले। मग बिचारा 10 वाजता मग संपवली त्यांनी यार। पण संडेला काय मीटिंग? पेमेंट भेटणार आहे का? कारण की पुढच्या वर्षी LLB करणार आहे मी। हो, मग तेव्हा तुला हायर करतो मी। आमनेला चालू होतो ना, आमनेच्या आधी समृद्धी मार्ग चालू होतो ना, तो घ्यायचा आणि उतरायचा आपण इकडे साठगावला समृद्धी मार्ग उतरला नाही, आपण शापूरलाच होतो। Baseline nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, grooving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. गणपती बाप्पा मोरया। फायनली आम्ही आता निघालोय। आता वाजलेत 3। सगळ्यांची वाट बघता बघता खूप वेळ झाला। मागे रोहित आहे। रोहित आहे का? आहे का? सॉरी गाडी चालवतो। हाय नंतर नाहीतर आमची हाय यायची। तर चला बघूया आता प्रवास कसा होतोय मुरबाडला। आता आम्ही 1-2 तास लागेल ना? हो, 1-2 तासात पोहोचू आम्ही। तोपर्यंत तुम्ही प्रवास एन्जॉय करा, निसर्ग एन्जॉय करा। And the beat still bumps as the sun says goodbye. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knees. Low riders bouncing with the funk turn high. Under neon skies, man, we're feeling fly. Cruising, grooving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Let me hear you catch your vibe, keep it alive, so real, so true. This laid back life's just what we do. आता आम्ही मार्केटमध्ये आलोय मटन आणि केक घ्यायला। सर चला ना।
घ्यायचा विचार करते. Full moon shining, streets come alive. Candy paint gleaming, yeah, we thrive. Oh yeah, boombox bumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. मुरबाडला मागे बघू शकतो तुम्ही, मस्त फार्म हाऊस आहे आणि इथे स्विमिंग पूल आहे आणि त्या साईडला ग्राउंड आहे. तिकडे ग्राउंड आहे आणि पब्लिक. Full moon shining, streets come alive. Candy paint gleaming, yeah, we thrive. Boombox bumping, let the good times roll. यांना चढायला जमल का? अरे एवढं वय काय झालं? एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चढण्याचा. जमेल चढायला. हा मगाशी बस बस, तुम्हाला झोपून न देण्याची जबाबदारी माझी. बस चला चला पोरांनो, चला तिकडे. काय म्हणणार त्याचं आधी सांगून ठेव. आम्ही आता क्रिकेट खेळतोय. चला तुम्हाला दाखवतो मॅच खेळून. Full moon shining, streets come alive. Candy paint gleaming, yeah, we thrive. Boombox bumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul. मस्त मजा आली क्रिकेट खेळून. आता थोडंसं ब्रेकफास्ट करून येतो, खाऊन येतो आणि अजून एक मॅच होणार आहे. लेट्स सी, बघूया काय होतं. Yeah, we thrive. Boombox bumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul. Full moon. बाई तू घडी का चालला पण? चालू आहे सुंदर, मला असायचं होऊ शकतो. सेक्रेटरी अरे वो घर पे आ रहा है. Funk so strong, it's seeping in your soul. मी मच्छी खात नाही, बट ट्राय करतो. बांगडा छोटासा पीस घेतला, जस्ट ट्राय करूया कसं लागतं. भीती वाटते काटा असेल तर. नाही कलर बदलले आता. चांगलं आहे, फर्स्ट टाइम ट्राय केलं, मस्त आहे. बघू आता 1-2 पीस खाऊया.
नंबर घ्या एकदम. चिकन, मटन, चिकनचा रस्सा, चिकन, भात आणि भाकरी आणि सलाड. मस्त आता जेवण आलं. एक नंबर जेवण होतं. खूप छान त्यांनी जेवण बनवलेलं आहे. मटन पण खूप मस्त आणि चिकन जबरदस्त. भात होता तुम्ही बघितला असेल. सो एक नंबर त्यांनी बनवला. आम्ही चिकन आणि मटन आणि मच्छी आम्ही आणलेली, त्यांना जस्ट बनवायला आम्ही दिलेलं. सो खूप छान त्यांनी बनवलं. एक नंबर होतं जेवण. आता जस्ट सगळे जेवण झालेत. आता बघू पुढे काय काय मस्ती होते. सो रात्रभर तर मला तर वाटत नाही कोण झोपून देणार, कारण की सगळ्या मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. सो लेट्स सी काय काय होतं. A few moments later. पिकनिक नंतर हा पार्टीसाठी स्पॉन्सरशिप देत आहेत. हो त्याबद्दल राजू दादांचा हार्दिक टाळ्या. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8 वाजलेत आणि तुम्हाला फार्म हाऊस पण दाखवायचं आहे मला. तेही मी तुम्हाला दाखवीन. सकाळचीच वाट बघत सकाळ कधी होते, कारण की रात्री खूपच अंधार होता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. सो आता आम्ही वीर बघायला चाललो आहे. इकडे आल्यावरती ना एकदम असं गावी आलोय असं फील होत आहे. खूप भारी वाटतंय. तुझ्या मला माहित. ओ माय गॉड, एक नंबर वीर आहे. उडी मारूया का? ओ वाव, पपीस. हॅलो हॅलो. हॅलो. चावू नको बाबा. खूप क्यूट आहे यार. तिची मम्मी कुठे आहे? विचारावं लागेल मला आता. पप्पा आलेत, मम्मी विचारतो. पप्पा मम्मी कुठे कुत्र्यांची? पाणी थोडंसं खराब आहे, नाहीतर आम्ही यात उडी मारली असते. सैराट सारखे. काय बोलतो? सैराट झालं असतं. याच्यामुळेच आई आलेली आहे. थोडस नाही बाई, व्हिडिओ नाही काढला, नाही तर बाई खूप वरतून पडलं ते बाळ. आई लगेच आली बाळाचा आवाज ऐकून. याच्यावरतून कळतं आई किती मायाळू आहे. खरंच यार. देव सईकडे जाऊ नाही शकत म्हणून आई बनवली. चला आता तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवतो.
विहीर पण खूप सुंदर आहे. आणि इकडे आजूबाजूला बघशील ना फक्त जंगल झाडं, असं फील होईल की आपण गावी वगैरे आलोय काय असं फील होतंय. तर सांभाळून जा. गुड बाय. दर टायमासारखा लवकर जाणारा माणूस सकाळ सकाळी. कधीतरी आमच्यावर जायचं. नेक्स्ट टाइम. अन्ना गुड बाय. गुड बाय. नाईक सर फिर मिलेंगे. कट कट कट. तुषार तू पण आहे ना? खरं चाललंय? अरे हा तू बोलला मग. कुठली गाडी? अजून मोठी BMW येणार आहे भाई. BMW पार्टी समोरची मोठी आहे. क्या ते. चलो बाय बाय बाय. चला चलो बाय. चला बाय बाय बाय. अन्ना बाय बाय. आणि हे नेहमीप्रमाणे लवकर परत निघून गेले. चला आता तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो. हे पुढे आहे गार्डन. इथे नेट वगैरे लावलेत होतं. तुम्ही या ठिकाणी बॅडमिंटन वगैरे खेळू शकता आणि फुटबॉल वगैरे पण. आणि हे आहे पार्किंग. इथे आमच्या गाड्या लागल्यात. आणि इथे स्विमिंग पूल आहे, छान पाळणा आहे. त्यानंतर हे आपलं आहे फार्म हाऊस. चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावरती पहिला आपला हॉल आणि हा दरवाजा आहे. त्यामागे आपण काल रात्री क्रिकेट खेळत होतो. हे किचन, हे देवारा आणि हे वॉशरूम आहे खाली. चला आता वरती जाऊया. वरतीसुद्धा वॉशरूम आहे आणि 2 बेडरूम आहेत. हा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे. भरपूर जण तुम्ही झोपू शकता. आणि आता आम्ही चाललो आहे इकडे जवळच फिरायला. इथे डॅम आहे असं इकडचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर जाऊन बघतो कसं आहे डॅम. तर चला तिकडे जाऊया आणि तो एक्सप्लोअर करूया. आम्ही चाललेलो आहोत कुठे? दुबई डॅम. हे देखो ना एक नाही पार करू दे बिचारायला. ये बताएगा हमको रूट. दादाजी डॅम्पला जायचं माझगाव डॅम्पला. माझगाव हा डॅम्पला. सरळ झालं पुढेच गाव आहे. गावात माझगाव आहे का तू? हा माझगाव डॅम आहे ना तिकडे. डॅम आहे. हा डॅम तिकडनं पुढे झालं. किती किलोमीटर आहे तरी? असं ना 5-6 किलोमीटर. ओके थँक्यू. हो अशा प्रकारे आपल्याला हेल्प झालेली आहे. गावाकडची माणसं सोन्यासारखी असतात. आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. असं नको बोलू नाही तर लुटायला येतील लोक. ते डॅमला जायला कुठे आहे रस्ता? डॅम सर ना रस्ता पण भारी आहे. रस्ता भारी आहे. हळू जावं लागेल. या ठिकाणी रस्ता खूप खराब आहे. आणि गावाकडचे रस्ते म्हणलं तर हे गावातली लोक सोन्यासारखी पण रस्ता सोन्यासारखा नाही. पुढून गाडी आली आहे आणि जाण्यासाठी हा एकच सिंगल रोड आहे. त्यामुळे हे असं बघितलं की जरा गाववाली फिलिंग दृश्य सुंदर दिसणार आहे. डॅमचं विलोभनीय दृश्य.
कोंबडींना मारू नये, नाहीतर आपल्याला घेऊन जायला लागेल. घरचे सोडणार नाही, पैसे मागतील ते. 1000 रुपयाला पडेल ती एक 1000 रुपये पडतील. बापरे, 1000 रुपये. कोंबडी गावठी त्यांना बोलायचं एक काम करा, बनवूनच द्या मग आता. तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. पैसे घेतील पहिला, पैसे देऊन मग नंतर जा तुम्ही. अहो घ्या, पैसे घ्या, फक्त बनवून द्या. आता झालंच आहे आमच्याकडनं मर्डर कोंबडीचा. हे भगवान, कब आएगा डॅम. जर या जेम्स बॉन्ड कडे जायला पाहिजे होतं आपल्याला. म्हणजे त्याने असे ते टायर अशी हात वाकडे करून ती चालवतात ना बोट सारखी, बरोबर. तसं काहीतरी. कारण की तुम्ही आता बघितलं असेल रोड केवढा छोटा आहे, पुढून जर गाडी आली तर इश्यू आहे. आणि आता तर एवढा छोटा रोड आहे की रोडही चांगला नाहीये, आणि पुढून जर गाडी आली मोठी तर मागे जाता येणार नाही. आणि येते रे मागाशी असंच झालं भाऊ. बोल नको रे. सोम तुझ्यामुळे होत्या सगळं. नाही तू पनवती लावतो एकदम अभ्यास आहे. हॅलो, की रोड खूपच छोटा आहे, आणि जर आम्हाला पुढे जाऊन टर्न मारायला गाडी नाही भेटली तर आम्हाला सगळ्यांना गाडी उचलून पॉझिटिव्ह बोल रे. गोल फिरवायला लागेल. जागेवरती गोल फिरवायला लागेल. आमची गाडी ठीक आहे, बट ऑफ रोडिंग करते थार सारखे. काय फिलिंग आहे ना गावातल्या गाड्या अशा असतात. हेच तर समजून येत नाही. एवढ्या इतनी पोच जातात. 1 किलोमीटर म्हणता, जवळजवळ म्हणता एवढं लांब आलं ना आम्ही की अजूनही आम्हाला डॅम भेटलेला नाहीये. 2000 years later. फायनली आम्ही पोहोचलोय डॅम पासून. जवळ म्हणता एवढा लांब आलं. आता आम्ही चाललो डॅम बघण्यासाठी. इथून 2-3 किलोमीटरच लांब आहे, तर आता आम्ही चालत चाललो आहे, गाडी नाही घेऊन जाऊ शकत. आणि खूप सुंदर असं निसर्ग आहे. फायनली आम्ही डॅमला पोहोचलेलो आहे. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. Trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talking box singing, let the synthesizer play. Grooving through the block like it's a Saturday.
ocean, yeah, it's part of the plan. Retro shades reflecting the sky. Out here vibing, making time stand by. Hey! Late night lights, city shining in gold. Story after खूप सुंदर असा निसर्ग आहे या ठिकाणी. जर तुम्ही आला तर तुम्ही वेफर्स किंवा वॉटर बॉटल, प्लॅस्टिक काही घेऊन येत असशील तर नक्कीच परत घेऊन जा आणि या ठिकाणी कचरा करू नका, कारण निसर्गाला आपल्यालाच जपायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर अशा या वस्तू जर घेऊन येत असशील तर प्लीज तुम्ही या ठिकाणी कचरा करू नका. खूप मजा आली, खूप मस्त डॅम होता आणि खूप सारे फोटोज काढले. एक नंबर. तुम्ही जर कधी आला या ठिकाणी तर नक्कीच 7 किलोमीटर जे आमचं फार्म हाऊस आहे ना तिकडनं 7 किलोमीटर लांब आहे हे डॅम आणि खूप आतमध्ये. फक्त एवढंच की गावातल्या लोकांना विचारत यायचं, पण तसं बघायला गेलं तर खूप आतमध्ये आणि तुम्हाला शोधत यायला लागेल. पण बाकी एक नंबर निसर्ग आणि मस्त मजा आली. see the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue, grilling, got the smoke in the air. Neighbors. डॅमवरून आम्ही रिटर्न आलो, बॅकपॅक केली आणि फार्म हाऊसला बाय बाय बोलण्याचा टाईम आलेला आणि आम्ही आता खूप सारे मेमरीज घेऊन रिटर्न घरी चाललो. Slide, glide, take a ride, oh, feel that sunshine, let the bassline flow, West Coast breeze, got the vibe on lock, cruising all day, no tick, tick of the clock, hit the beach, feet up in the sand, wave to the ocean, yeah, it's part of the plan. Retro shades reflecting the sky. Out here vibing, making time stand by. Hey! Late night lights, city shining in gold. Story after story, all the legends retold. Cruisers hit the streets, hear the engines purr. Low riders dipping, making heads turn for sure. जर तुम्ही व्लॉग इथेपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.